नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आज मी तुम्हाला गव्हांकुराचा मला किती फायदा झाला याबद्दल सांगणार आहे. मला घरामध्ये प्लांट वगैरे लावणं, झाडं लावणं खूप आवडतं. मी 7 कुंड्या घेतल्या, त्यात माती टाकली, खत टाकलं आणि रोज एक कुंडी असं करून मी गहू पेरत गेले. 7 दिवसानंतर गव्हांकुर तयार झाले आणि मग मी ते फ्रेश कट करून त्याचा ज्यूस करून सकाळी सकाळी उपाशी पोटी पिऊ लागले. काही दिवसातच त्याचा मला परिणाम दिसू लागला. मला पिल्यानंतर तर लगेच तरतरी वाटायची, एनर्जेटिक वाटायचं. पण जसं जसं मी पीत गेले तसं तसं 15 दिवसानंतर, महिन्यानंतर माझा जो अशक्तपणा होता, जो थकवा होता, तो हळूहळू कमी होत गेला. मी वॉकिंग करायची वगैरे तर मला थोडंसं फटीग जो होतं ते कमी जाणवायला लागलं. त्याच्यानंतर मला अजून एक फरक जाणवला, तो माझ्या स्किनमध्ये. म्हणजे माझी त्वचा ही अशी टवटवीत दिसायला लागली. आणि तिसऱ्या किमोनंतरसुद्धा मला जे नवीन लोक भेटायचे ते म्हणायचे, असं नाही वाटत की तुम्ही कॅन्सर पेशंट आहात आणि तुमची किमो ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही तर एकदम फ्रेश वाटता, एकदम फिट वाटता. आणि ते माझ्यासाठी एक खूप चांगलं कॉम्प्लिमेंट होतं. आणि हे कॉम्प्लिमेंट्स मला माझी कॅन्सर जर्नी चालू ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडलं. कधी कधी असं व्हायचं की मला गहू पेरायला व्हायचं नाही, तेव्हा मी रेडीमेड ज्यूस पावडर आणून गव्हांकुराचं सेवन करायचे. पण मी ते कंटिन्यू ठेवलं. आता आपण बघूया की गव्हांकुराचे काय गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पोषक तत्व आहेत. त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स आहे. 17 अमायनो ॲसिड्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आहेत, जसं आयरन आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे आणि भरपूर बायोफ्लेवनाइड्स आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामधलं क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य, जे झाडांच्या पानांना हिरवा कलर जो देतो त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन ह्याचं स्ट्रक्चर सेम आहे. त्यामुळं आपलं HB पर्सेंटेज म्हणजे आपलं रक्त वाढवतं. कॅन्सर रुग्णांना जेव्हा त्यांचं रेडिएशन आणि किमोथेरपी असे ट्रीटमेंट चालू असतात त्यावेळेस गव्हांकुराचं सेवन केल्यानंतर खूप फायदा होतो. आपल्याला माहीतच आहे की किमोथेरपी, रेडिएशन ह्याच्यामध्ये टॉक्झिन वापरले जातात आणि हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या हेल्दी सेल्सला पण ते हानी पोहोचवतात. गव्हांकुराच्या रसाचं मेन काम आहे डिटॉक्स करणं. डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही विषद्रव्य आहे ते आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकणं. आणि हे गव्हांकुर कसं काम करतं, तर गव्हांकुरामध्ये जे क्लोरोफिल आहे त्याच्यामधून ते ऑक्सिजन कॅरी करतं. प्रत्येक सेल्सला ते ऑक्सिजन पुरवतं आणि त्याच्यामधून जे विषद्रव्य आहे ते बाहेर काढतं आणि शरीराच्या बाहेर काढून टाकतं. त्यामुळं आपल्या शरीरातले कॅन्सर सेल्स तर मरतात, पण रेडिएशन आणि किमोथेरपीमुळं जे आपल्या नॉर्मल सेल्सला जी हानी होत असते ती खूप कमी होते. किमोथेरपीमुळं आपली जी पचनसंस्था असते त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. जेवण पचन होणं किंवा जे आपण खातो आहे त्याच्यातली पोषक तत्व रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होणं, ह्या गोष्टी होत नाही. गव्हांकुराचा रस हा पचण्यास खूप हलका असतो. त्या अन्नपचन संस्थेला जी हानी झाली असते ती भरून निघते. रुग्णांना जेवण पचायला लागतं आणि त्याच्यामध्ये जे पोषक तत्वाचं जे ॲब्सॉर्प्शन आहे जेवणामधलं ते व्हायला लागतं. गव्हांकुरचा रस हा एक सुपर फूड आहे. त्यामुळं कॅन्सर पेशंटला कमीत कमी कॅलरीमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन देण्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे. कॅन्सर पेशंटला त्याच्या आजारातून बाहेर येण्यासाठी, किमो रेडिएशनचे साईड इफेक्ट आहेत त्याच्यातून रिकव्हरीसाठी हे सुपरफूड खूप उपयोगी पडतं. गव्हांकुराचा रस शरीरामध्ये मेटाबॉलिझम वाढवतो. म्हणजे सेल्सचं जे काम असतं, म्हणजे अन्नपदार्थ घेणं, त्या सेल्सचं काम करणं आणि त्या सेल्समध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते काढून टाकणं, ह्याला मेटाबॉलिझम म्हणतात. आणि जेव्हा गव्हांकुराचा रस आपण नियमित घेत जातो तर प्रत्येक सेल्स हे त्याचं काम अगदी चोखपणे करतं. त्यामुळं
आपल्या शरीरातले जे व्हायटल ऑर्गन्स असतात ते खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. कॅन्सर रुग्णामध्ये रोगप्रतिकार क्षमता खूप कमी झालेली असते, कारण किमो रेडिएशनमुळं त्यांच्या बोन मॅरोवर पण इफेक्ट होतो. त्यामुळं त्यांचे व्हाईट सेल्स कमी होतात, प्लेटलेट कमी होतात, त्यांना वेगवेगळा संसर्ग होण्याची शक्यता असते. सेप्टिसेमियासारखा घातक संसर्ग होऊन रुग्णांना ICCमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि त्यांना हायर अँटीबायोटिक प्रतिजीवके ज्याला म्हणतो आपण ते द्यावं लागतं. कॅन्सर रुग्ण हा अजून अशक्त होतो. गव्हांकुरामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए, बायोफ्लेवोनाइड, व्हिटॅमिन सी, ई, के, बी कॉम्प्लेक्स यामुळं प्रतिकार क्षमता खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्या ह्या संसर्गाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. कॅन्सर आणि कॅन्सर ट्रीटमेंटमुळं बॉडीमध्ये एक इन्फ्लामेशन तयार होतं. त्या शरीरातली प्रत्येक सेल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये जातो. अशा वेळेस गव्हांकुरामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे, पोषक तत्व आहेत, हे तत्व अँटीऑक्सिडेटिव्ह, अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीबॅक्टेरियल असे काम करतात आणि त्यामुळं रुग्णांना हा स्ट्रेस जाणवत नाही, इन्फ्लामेशन कमी होतं आणि त्यांची रिकव्हरी पण खूप चांगल्या प्रकारे होते. किमो रेडिएशनच्या साईड इफेक्टमुळं पेशंटला मळमळ होतो, उलट्या होतात, खायला प्यायला जात नाही, जेवण पचन होत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची न्यूट्रिशन डिफिशियन्सी होते. ते खाऊ शकत नसल्यामुळं त्यांना काय न्यूट्रिशन द्यावं याच्या बाबतीत संभ्रमता निर्माण होते. पण गव्हांकुराचा रस असा आहे की तुम्ही 15 to 20 ml डेली जर कॅन्सर रुग्णाला जर देत गेला तर त्यांची जी न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे ती कमी होत जाते आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स पण नाही आहेत. आता आपण कॅन्सर रिसर्चमध्ये गव्हांकुराचा कसा उपयोग केला गेला ते पाहूया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररीमध्ये काही रिसर्च पब्लिश झालेलं आहे. मुख कॅन्सर असतं म्हणजे तोंडाचा कॅन्सर असतो, अशा रुग्णामध्ये गव्हांकुराचा रस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये 41% कॅन्सर सेल्स हे कमी झालेले आढळले आहेत. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरमध्ये जेव्हा हा गव्हांकुराचा रस रुग्णांना दिला गेला त्यांच्यामध्ये 61% कॅन्सरचे सेल्स हे मारले गेले. जे टर्मिनल इल पेशंट आहेत, ज्यांना सॉलिड ऑर्गनमध्ये म्हणजे व्हायटल ऑर्गन्समध्ये जे कॅन्सर झालेले आहेत, अशा रुग्णांना डेली गव्हांकुराचा रस देण्यात आला. तेव्हा असं आढळलं की त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह झाली. म्हणजे बेड रिडन पेशंटसुद्धा उठून हिंडू फिरू लागले, त्यांचा रक्ताचं जे प्रमाण होतं ते वाढलं, ते थोडेसे खाऊ पिऊ लागले आणि त्यांना जे सिम्पटम होतं जसं पेन आहे किंवा त्यांच्या बॉडीमधलं इन्फ्लामेशन आहे ते कमी व्हायला लागलं आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाल्यामुळं त्यांचं जीवनमान पण वाढलं. मी कॅन्सर रुग्णांना अशी विनंती करते की तुम्ही तुमच्या ऑन्कोलॉजिस्टसोबत कन्सल्ट करा आणि तेव्हाच गव्हांकुराचा रस चालू करू शकता. मी असा कुठलाही दावा करत नाही आहे की गव्हांकुराचा रस कॅन्सर दुरुस्त करतो, पण हां रिसर्चमध्ये पण आढळलं आहे आणि माझा पर्सनल अनुभव असा आहे की कॅन्सर रुग्णांना किमो रेडिएशनच्या साईड इफेक्टपासून वाचवण्यासाठी, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांचं ओव्हरऑल न्यूट्रिशन करण्यासाठी गव्हांकुराचा रस खूप उपयोगी पडतो.